कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का वागलीस ग अशी? लाज नाही वाटत का तुला? अगं ज्यांनी आजवर तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या, तू इतकं चुकीचं वागूनही तुला घरात ठेवून घेतलं, त्यांच्यावर असा घाणेरडा आरोप केलास तू। अगं तुझ्यामुळे याची लॉकअप मध्ये येतात। काय मिळालं काय तुला हे असं वागून? का आलीस तू इथे? कोणी परवानगी दिली तुला इथे यायची? तुझा आणि आमचा काहीही संबंध नाहीये। आत्ताच्या आत्ता चालती हो। संबंध आहे। त्यांच्यावर इतके घाणेरडे आरोप केलेत ना तुम्ही, त्यांची बायको आहे मी, आणि त्याच अधिकाराने जाब विचारायला आले मी हिला। एक मिनिट, त्याआधी तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील लीला। हे जे आतापर्यंत माझ्याशी जसं वागत आले, जे वागत आले त्याबद्दल काय ग? हा, तुझं नाही माझं लग्न होणार होतं एजंट बरोबर, भर मांडवात अचानक तू समोर आल्यावर सगळ्यांसमोर माझा इतका मोठा अपमान झाला, तेव्हा काय झालं होतं ग? आणि मुळात एजंटनी माझ्याच बहिणीला सांगून मला घरातनं बाहेर हकलून दिलं ना। श्वेता, किती वेळा परत तेच तेच बोलणार आहेस ग? आणि हे बघ, लग्नाच्या मांडवात जे काही झालं ना, ते एजंटनी नाही विक्रांतने केलं होतं, हे सिद्ध झालंय आता। आणि काय ग, तू पण सामील होतीच ना त्याच्याबरोबर त्याच्या कारस्थानांमध्ये, काय? आणि हे बघ, एजेंनी तुला जे काही घराबाहेर काढलं ना, ते तुझ्याच मूर्खपणामुळे काढलं। आणि आजी तर तयार होत्या तुझं दुसरं लग्न लावून द्यायला, पण तूच एजेंटवर अडून बसलीयस। ए, तुला जे काही बोलायचंय ना ते तू कोर्टात बोल, आता इथे बोलायची काही गरज नाहीये। काकू, ते मी बोलणारच आहे। पण काय हो, तुम्हाला पण काही वाटत नाही का? अहो, तुमच्या मुलीला एका लग्न झालेल्या पुरुषाशी परत लग्न करायला भाग पाडताय तुम्ही। पण एक गोष्ट आता मला चांगलीच कळली, हे जे काय सगळं करताय ना, ते काय श्वेताला न्याय मिळावा म्हणून करत नाही आहात, फक्त एजेंटना त्रास व्हावा म्हणून करताय। हो, आम्ही हे सगळं एजंटनाच अडकवण्यासाठी करतोय। काय करणार आहेस तू? कोणाला जाऊन सांगणार आहेस ग? आणि मुळात तुझ्याकडे काही पुरावा नाहीये लीला, ओके? सो तू हे असं उगाच उडू नकोस, कळलं ना? जा, चल आता निघ, जा निघ। हा जो काय तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तोच तुला गोत्यात आणणार आहे श्वेता। आणि तुमचं हे सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही। हॅलो, हॅलो कमिशनर सर, मी लीला बोलते। मी आताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आले। ती श्वेताची आई आणि श्वेता हे सगळं खोटं करतायत। हे सगळं आत्महत्येचं नाटक केलंय त्यांनी एजेंटना अडकवण्यासाठी। लीला मॅडम, हे त्या मुद्दाम करतायत याचा मलाही अंदाज आलाय, पण आपल्याकडे तसा काही पुरावा नाहीये आणि कायद्याला पुरावा लागतो। मला पुरावाच हवाय ना सर। मी एक काम करते, मी परत जाते आणि परत सगळं बदलून घेते तिच्याकडनं। नाही लीला मॅडम, ज्यांना दुसऱ्याचीच बदनामी करायची असते त्यांना कशाचीच भीती नसते। तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल की ज्यानं त्या रंगेहात पकडल्या जाते। बर, रंगेहात काय करू मी? ताई, तुम्ही दोघं काय करता इथे? ताई, मला माहिती होतं की एजंटना भेटून तू इथेच येशील हॉस्पिटलमध्ये। तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन आले। आणि एजंटना सोडवण्याच्या नादात तू काहीच खाल्लं नसेल म्हणून हे। बरं, आता माझं ऐका, मला तुमच्या दोघांची मदत लागणार आहे। ताई, तू फक्त बोल। हो लीला वहिनी, तुला पाहिजे ती मदत आम्ही करू। नीट ऐका, आता आपल्याला असं काहीतरी करायचंय ज्याने श्वेताचं सत्य सगळ्यांसमोर येईल। हे सगळं मुद्दाम करते हे सगळ्यांना कळेल।
आपण तिला विचारलं तर ती काही खरं सांगणार नाही. त्यामुळे ना आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे ज्याने ती आपल्या मागे जे बोलते ना ते सगळ्यांसमोर येईल. पण ताई, ती आपल्या पाठीमागे काय बोलतेय हे आपल्याला इथे बसून कसं कळेल? देव, तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. बरं, तुम्ही दोघं ह्यावर विचार करा. मी एजंटच्या जेवणाचं बघते. नक्कीच सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नसणार. अगं ताईनी पण काही नसेलच ना खाल्लं. नाही. बरं ठीक आहे, चल आपण जाऊया. तू तू लक्षातच राहत नाही. तुम्ही इथे काय करताय? एजंटसाठी डब्बा घेऊन जाते. राहू द्या. त्यांना तुरुंगाची हवा खायला घालून पोट भरलं नाही वाटतं तुमचं. त्यांना डबा आम्ही देऊ आणि त्यांना बाहेर कसं काढायचं तेही बघू. तुम्ही आत नका पडू. तुला ना प्रत्येक गोष्टीत मला बोलायची सवय झाली दुर्गा. अगं, हे सगळं जे झालं यात माझी काही चूक नाहीये. चूक आहे. अहो, तुमचीच तर चूक आहे. तुम्ही या घरात आल्यापासूनच सगळं होत आहे. खरं तर नॉर्मल जगात नवऱ्यावरचं संकट बायको स्वतःवर घेत असते. पण एजंटचं नशीब बघा. त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकटच त्यांची बायको आहे. तुम्ही त्यांच्या आयुष्यात आला नसतात ना तर जास्त सुखी राहिले असते ते. दुर्गा, तू तुझ्या सासूशी बोलतेस याचं भान ठेव. हो, सासू आहात ना तुम्ही आमच्या. आता तर तुम्हाला आई म्हणावं लागतंय. पण तुम्हाला आई म्हणणं हा आम्ही तुम्हाला दिलेला मान समजू नका. तो नाईलाज आहे आमचा. कारण आजींची तुम्हाला साथ आहे ना, म्हणून हे सगळं सहन करावं लागतंय आम्हाला. निदान मला तरी. सहन तर करावं लागणारच, पण फक्त आजींसाठी नाही, माझ्यासाठी. तुमच्यासाठी का? हो, कारण तुम्हाला माझा आदर वाटत नसला ना तरी तुम्ही स्वतःसाठी खड्डा खणून ठेवलाय. नाही, मी तुम्हाला कितीही मूर्ख वाटत असले तरी आजपर्यंत तुम्ही मला एजंटच्या नजरेत पाडण्यासाठी काय काय केलंय ना ते चांगलंच लक्षात आहे माझ्या. फक्त एवढंच की ते आजवर मी कधी एजंटना कळू दिलं नाही. कारण उगाच तुमच्यामुळे त्यांना त्रास होऊ द्यायचा नव्हता मला. त्यांच्या विश्वासाला तडा जाईल म्हणून सांगितलं नाही. पण ज्या दिवशी तुमचा त्रास मला असह्य होईल ना त्या दिवशी तुमचा सगळा पाढा वाचेल मी एजंट समोर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.